नमस्कार. वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. आज आपल्याकडं 2022च्या प्रोसेसमध्ये सिलेक्ट जे झालेले आहेत त्या मॅडम आपल्याकडं आलेल्या आहेत आणि त्यांच्या आई पण त्यांच्यासोबत आहेत. तर दोघींशी आपण बोलणार आहोत की त्यांनी तयारी कशी केली, सिलेक्ट झाल्यानंतर कसं वाटतं त्यांना, काय चुका झाल्या असतील आणि सजेशन्स नवीन ॲस्पिरंट्ससाठी. तर मॅडमचं नाव लक्ष्मी कारेकर असं आहे आणि त्यांचं आत्ता जे रेकमेंडेशन लिस्ट आहे त्यामध्ये 80 हा रँक आहे. 2022च्या प्रोसेसमध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत, पण मागील 7 वर्षापासून ते कॉन्स्टंट ट्राय करतात. आय थिंक त्यांचा हा चौथा अटेम्प्ट होता आणि त्या कोल्हापूरच्या आहेत, सध्या कर्जतला असतात आणि 2017ची त्यांची सनद आहे. तर या 7 वर्षात त्यांचा प्रवास कसा झाला, काय झाला याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सो वेलकम मॅडम आणि अभिनंदन तुमचं या सिलेक्शनबद्दल. कधी ठरवलं मग तुम्ही जज व्हायचं? सर लॉला असतानाच मला कळलं होतं ॲक्च्युली. आणि माझ्या वडिलांची खूप जास्त इच्छा होती की त्यांनी ऐकलं होतं आणि आमच्याकडे कोणी शिकलेलं म्हणजे जास्त शिकलेलंच नाही. वडील पण माझे ग्रॅज्युएशन पर्यंत, पण तसं काही एवढं हे नव्हतं. आणि बाबा म्हणले की चला गव्हर्नमेंट म्हणजे तुला जाता येईल. आणि त्यांनी ते बाहेरून, कारण की त्यांचं कोर्टाच्या बाहेरच दुकान होतं ना टायपिंगचं, त्यांनी ते बघितलेलं सगळं की वकील कसे असतात, न्यायाधीश कसे असतात. मग त्यांनी सांगितलं की नाही तुला करायचं लक्ष्मी हे. मग आधी मला नव्हतं वाटत की मला जमेल असं, पण त्याच्यानंतर काय झालं की, आणि असं फायनान्शियली पण नव्हतं ॲक्च्युली त्यावेळी सिच्युएशन की मी पुण्याला येऊन क्लासेस वगैरे करेन असं. मग त्यावेळी लॉच्या लास्ट इयरला असताना के.डी. पाटील सरांची ओळख झाली आणि मग त्यावेळी जरा वाटायला लागलं की नाही आपण करू शकतो, कारण की मेन आपण लॉच्या ह्याच्यामध्ये कधी बेरॅक्टच वाचत नाही असं होतं. आणि सरांमुळे ते अगदी सर असं म्हणजे पूर्णविराम कुठे आहे, स्वल्पविराम कुठे आहे, इथून वाचून घ्यायचे आमच्याकडून. मग त्यावेळी मग सरांमुळे असं मला वाटलं की नाही मी करू शकेन, परीक्षा देऊ शकेन असं. त्याच वेळी सर ठरलं. फ्रेशर म्हणून तुम्ही एलिजिबल झाला होता का? के.डी. पाटील सर रिटायर्ड PD जे होते, डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन पण होते ते. हो सर. आणि फॉरेस्ट लॉवर त्यांची विशेष मास्टरी होती. किती वर्ष तुम्ही तयारी करत होता मग? सर 7 वर्ष. जसं लॉ पूर्ण झालं तशी तयारी करते. 7 वर्ष. हे सुरुवात तुम्ही बेरॅक्ट पासूनच केली थोडक्यात? हो. कोर्ट अटेंडन्सचं वगैरे कसं काय केलं? सर मी त्यावेळी कोर्टात पण जायचे आणि सर इकडे आधी अकॅडमीला शिकवायला असायचे आणि सर शनिवार रविवारी कोल्हापूरला असायचे. मग शनिवार रविवारी क्लास असायचा आमचा. आणि मग मी त्यावेळी पब्लिक प्रोसिक्युटर होते, राजेश चव्हाण म्हणून, त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याकडे जवळजवळ मी वर्षभर काम केलं. पण मग त्यामुळे मला प्रोसिक्युशन म्हणजे असं आहे की पब्लिक प्रोसिक्युटरकडे आपल्याला जास्त, पण मला प्रोसिक्युशनची पण कामं मिळाली की विटनेसेस येतात त्यावेळी त्यांची काय सिच्युएशन असते, 164चा जबाब ते कसं घेतात किंवा अपील कसे बनवतात, कारण ते सेशन कोर्टामध्ये होते. म्हणजे खालच्या जे जजमेंट येतील JMFCचे, मग ते अपील ती वर्षानुवर्षे तशीच पडलेली असायची. मग काढायचे मी सर बनवू का असं म्हणायचे. मग त्यामुळे ते मला ते जजमेंट वाचायला मिळायचे. मग ते एरर कसं शोधतात असे खालचे, मग ते मी तर थोडं मला ते शिकायला मिळालं तिथे. असं अगदीच नाही की काहीच शिकायला मिळालं नाही असं. किंवा रिव्हिजनची वगैरे थोडीफार कामं होती तिथे. स्टेटकडून जी सिव्हिल डिस्प्यूट होते त्याचं पण थोडंसं काम बघायला मिळालं. तिथे असे बरेच पब्लिक प्रोसिक्युटर होते, ते शिकवायचे. म्हणजे मी असं सगळ्यांकडेच जायचे की सर काही चांगलं जर काम असेल तर मला सांगाच, मी येऊन ऐकते तरी असं व्हायचं. मग तिकडे केलं. त्याच्यानंतर मग आता कर्जतमध्ये इकडे मग इंडिव्हिज्युअलच करते. म्हणजे 7 वर्ष जे काही तुमचं आता वकील होऊन झालेले आहेत, या 7 वर्षात पैसे काही विशेष मिळाले नाहीत तुम्हाला? पण सर पहिल्यांदा अजिबातच नाही. आणि पण आता असं होतं की काही कामामध्ये मिळतात, म्हणजे भले मी एफर्ट्स नाही घेतले. आता JMFC झाल्यावर मिळत असते? नाही सर, म्हणजे मला खरंच हे सांगा, म्हणजे मी आधी पण आमच्या चर्चा होती त्यावेळी बोलत होते की सर आम्ही काय करायचो, रविवारी पण कधीतरी तिकडे काय करायचो, सर नसेल ना कोर्टात जाऊन बसायचो. मला माहित नव्हतं की रविवारी पण रिमांड चालतात, सुट्टीचा रिमांड. तर त्यावेळी मी एक रिमांड चालवला होता. ते म्हणजे मराठा आंदोलन त्यावेळी सुरू होतं ना, त्यावेळी ते लोकांना पकडून आणलेलं त्यावेळी. तर ते काहीतरी शब्द म्हणजे पब्लिक डिसेन्सी तो सेक्शन होता, त्यावेळी मी 100 रुपये घेतले होते चालवायचे. ती माझी पहिली कमाई होती. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मला ज्युनियरशिपमध्ये पैसे नव्हते मिळाले.
पण त्याच्यानंतर मग मी काय करायचे, इथे ज्यावेळी होते एक्झाम असताना मग मी काय करायचे, आमचा ग्रुप होता तर काही लोकांचे ड्राफ्ट बनवून दे, केस लॉ काढून दे, मग मला त्याचे पैसे मिळायचे. कुठं इथं म्हणजे कर्जतमध्ये असताना. बरोबर. ग्रुप म्हणजे ज्युनियर वकिलांचा ग्रुप? हा, आमच्या तिघा चौघांचा ग्रुप होता. मग मी कोणाचं असेल तर ड्राफ्टिंगचं काम मी करायचे, मग अभ्यास पण करता यायचा आणि घरी काम पण करता यायचं, असं करायचं. आता ऍक्च्युअल अभ्यास कसं तुम्ही केलात, म्हणजे मेन्ससाठी, प्रीसाठी, इंटरव्ह्यूसाठी सुरुवात कशी केली? सर माझी सुरुवात म्हणजे ॲक्च्युली म्हणजे बेरॅकच्या पुढं आता जाऊन? हां, बेरॅक्टमध्ये म्हणजे प्रीला मी पूर्ण बेरॅक्टचंच वाचन करायचे आणि 2 ते 3 वेळा माझं बेरॅक्ट वाचून व्हायचं. आणि मी रोज असं करायचे की रोज मी 100 MCQ सॉल्व्ह करायचे, 100 कंपल्सरी करायचेच. आणि माझं जर चुकलं ना, भले माझा तो अभ्यास झाला नसेल तरी मी करायचे. आणि जर मी क्रिमिनलचं वाचत असेल ना तर मी सिव्हिलचे MCQ करायचे. आणि मग जे माझं चुकेल ना तर मी ते उत्तर तिथे लिहून ठेवायचे, असं करायचं. तर मग पुढच्या वेळी माझा तो प्रश्न चुकायचा नाही. आणि त्यामुळे मग तसा मला प्रीला कधी प्रॉब्लेम नाही आला. आणि मेन्सच्या वेळी मला काय होतं, मला माहीतच नव्हतं ॲक्च्युली की कसा पेपर लिहायला पाहिजे. म्हणजे माझे 3 अटेम्प्ट हे मी माझ्या चुकांतून शिकली ॲक्च्युली. कारण की पहिला जो मी अटेम्प्ट दिला 2019चा, ते मला माहीत नव्हतं की अभ्यास करायचा ते कसा असतो. म्हणजे सरांकडे के डी पाटील सरांकडे जे मिळालं ते असं कोर्टामध्ये कसं किंवा, पण पेपर कसा लिहायचा हे मला माहीतच नव्हतं. तो पेपर मी असं म्हणजे नुसतं वाचलंय, बेरॅक्ट वाचले, पूर्ण बेरॅक्टवर दिलेला तो पेपर. आणि माझा पेपर झाला होता त्यावेळी तो म्हणजे 45 पानांची असते ना पुरवणी, तर तो झाला असेल हार्डली 18 ते 20 पानांचा. तर मला वाटलेलं की म्हणजे ते मी बरोबरच केलं असं, पण ॲक्च्युली मी मेन्स क्लिअर झाले त्याच्यात पण, आणि इंटरव्ह्यूला मेरिट आउट झाले. पण मला ज्यावेळी मी पेपर म्हणजे मला तो मी मागवला नाही पेपर, मला त्यावेळी पण माहीत नव्हतं की पेपर मागवता येतो. मला असं वाटतं की त्यावेळी मी ते म्हणजे पूर्णपणे मी देऊच शकले नाही त्या पेपरला आणि मी लिहिण्यात कमी पडले. मग त्याच्यानंतर मी 2020चा अटेम्प्ट दिला. त्यावेळी मेन्सला मी काय केलं, झाबवालाचे जे हे आहेत, सरांनी मला सांगितलं की तू झाबवाला वापरून बघ. मग झाबवालाचे मी वापरले होते पेपर पूर्ण त्यावेळी पुस्तकं. आणि त्यावेळी असं झालं की माझा पेपर झाला व्यवस्थित आणि पण मेरिट आउट झाले. म्हणजे मेन्सला 107चा होता, मला 105 पडले मेन्सला. हां, तर मग मी पेपर मागवले मग त्या वर्षी. आणि मला सिव्हिलला 70 होते सर ॲक्च्युली, पण ते झाले 50 डायरेक्ट, चीफ मॉडरेटर त्याच्यावर. आणि इकडे क्रिमिनलला होते 55. मग काय झालं की मग मी त्यावेळी पण मला ॲक्च्युली कळत नव्हतं की माझं काय एक्झॅक्टली काय चुकलं असं त्याच्यामध्ये. पण मग मी बरेच जण की कोण म्हटलं तू खूपच जास्त लिहिलं, कोण म्हटलं खूप कमी लिहिलं, असं झालं. मग मी तिसऱ्या वेळेला असं झालं की मी म्हटलं की नाही आता माझे नोट्स काढते मी. मग त्यावेळी मला पेपर म्हणजे परत मेरिट आउट झाले मात्र इंटरव्ह्यूवरून, परत 5 मार्कांनी राहिलं. मग ह्यावेळी मी एक बघितलं की मी पहिल्यांदा माझ्या चुका लिहिल्या की माझ्या काय काय चुका होत आहेत. पहिल्यांदा खूप असं की लिहिताना माझं अक्षर नीट येत नाहीये, कन्सिस्टन्सी राहत नाहीये. त्याच्यानंतर ॲक्च्युली माझं कसं व्हायचं, मला प्रश्नच कळायचा नाही सर. मी ज्यावेळी बघितलं की प्रश्न काय विचारलाय, मला कळायचंच नाही की प्रश्न काय विचारलाय तो. आणि मी म्हणजे आपण कसं जनरल लिहितो त्याबद्दल, तसं व्हायचं. मग मी ह्यावेळी पेपर सॉल्विंग केलं. मग तोपर्यंत 3 अटेम्प्ट मी एकही पेपर आधी सोडवला नव्हता. मी फक्त असं लिहून बघायचे, पण असं बसून पेपर कधीच सोडवला नव्हता. मग ह्या वर्षी मी पेपर सॉल्विंग केलं आणि जवळजवळ 22 प्रश्न म्हणजे आन्सर शीट सोडवल्या 22. आणि त्यावेळी पण मी कसं करायचं, दर रविवारी एक पेपर सोडवायचा. तर खूप वेळ मिळाला होता दर रविवारी. मग मी काय करायचे मेन्ससाठी, मग दर रविवारी सोडवताना मी काय करायचे की 3 दिवस त्याच पेपरचा अभ्यास करायचा आणि मग सोडवायचा की मला किती आठवतंय. आणि मग नंतर मग मी एकच दिवस करायला लागले, म्हणजे पूर्ण पेपरचा अभ्यास करायचा, म्हणजे तोच पाठ करायचा आणि तोच सोडवायचा, असं करत होते मी. आणि मग त्याच्यानंतर मग थोडं नंतर मला ग्रीप आली. आणि सरांच्याकडे मी टेस्ट सिरीज लावल्या होत्या, त्या मी 2 आपले म्हणजे 2 सिव्हिल 2 क्रिमिनल, ते पेपर माझे ॲडिशनल असे सोडवले. आणि मग त्या सेम सायमल्टेनियसली 23ची पण मेन्स होती, दोन्हींचा पण अभ्यास एकत्रच केला. आणि इंटरव्ह्यूसाठी मी ॲक्च्युली तुमच्याकडे सर मी मॉक दिले होते 2 मॉक. आणि मी माझ्यासोबतचे जे वकील होते त्यांच्यासमोर मी काय म्हणजे मला एखादा प्रश्न म्हणजे लिटरली मी प्रत्येक प्रश्न मी बोलून दाखवायचे त्यांना की मी असं बोलू का असं. आणि माझं असं होतं की माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता सर, तुम्हाला सांगितलं म्हणजे खूप कॉन्फिडन्स कमी होता माझा.
आणि त्यामुळे मी म्हटलेलं की भले चुकू दे पण मला ह्यावेळी उत्तर द्यायचं आहे, हे मी एक ठेवलं होतं. मला आज म्हणजे तो दिवस मी आज काहीतरी बोलून तरी येईन, काहीतरी बोलून येईन असं होतं. आणि जस्टिस पितळे होते माझ्या इंटरव्ह्यू पॅनलला आणि ते खूप छान म्हणजे पहिल्यांदा गेल्यावर त्यांनी हसून आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की प्रॅक्टिशनर आहे का? म्हटलं सर हो. तर म्हणाले की तुम्ही कोण, तुमचे सिनियर कोण आहेत? म्हटलं की सर मी आधी सिनियरकडे करत होते त्या सरांकडे आणि मग आता आमचा असा ग्रुप आहे जो आम्ही एकत्र काम करतो. ते सरांना ते जास्त आवडलं. सर म्हटले व्हेरी गुड. मग तिथे जर असं मला कळलं की ठीक आहे आपण राईट ट्रॅकवर चाललो असं झालं. आणि तुम्ही टोटल मेन्सचे पेपर सोडवले किती? टोटल 22 झाले सर माझे. 22 दोन्ही मिळून? दोन्ही मिळून सिव्हिल 11 म्हणजे हे आपले जे पूर्ण वर्षाचे आहेत ना 2010 पासूनचे ते मी सगळे सोडवले. बरं. ते सोडवल्यावर तपासून घेत होता का तुम्ही? नाही मी ऍक्च्युली तपासलं असं नाही, पण मी जे माझे ओळखीचे होते वकील त्यांच्याकडेच द्यायचे. आता ती तरी त्यांच्या यानं तेव्हा हा खूप चांगलं लिहिलं असं व्हायचं. पण मी माझं बघायचे की याच्यामध्ये मला कितपत आठवतंय, माझं अक्षर चांगलं राहते का शेवटपर्यंत. आणि जजमेंट मात्र मी तपासून घ्यायचे, माझं प्रत्येक जजमेंट असेल ते मी. आणि असं व्हायचं की माझं आधी प्रॉसिक्युशन त्यांच्याकडे काम केलं माझं ते कन्व्हिक्शन माइंड होतं. मग ते मला म्हणायचे की अगं एवढं इथं क्लिअर दिलंय ॲक्विटलचं की हॉस्टाईल झाले तरी पण तू कसं कन्व्हिक्ट केलं ह्या जजमेंटमध्ये. मग ते तिथे मला थोडंसं माझा तो एक म्हणजे मी एकच मार्गाने चालले होते, त्यामुळे दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो जजमेंटला हे मला त्यावेळी कळलं. जजमेंटची वेगळी अशी काही तयारी केली तुम्ही जजमेंट रायटिंगसाठीची? सर आपला जो कोर्स होता पूर्ण तर मी तो सगळ्यात पहिल्या सरांचे कोर्स आला की तो पहिला मीच घेतला असेल. तर तो मी कोर्स पूर्ण केला होता. सरांचे सगळे लेक्चर्स बघितले होते आणि मी ते लिहून काढलं होतं शॉर्टमध्ये की ह्याच्यासाठी हे करायचं ह्याच्यासाठी. आणि काही काही टर्म्स जे मला ते TIला रिपोर्ट वगैरे ते मला समजायचे नाहीत. मग मी कोर्टामध्ये विचारायचे की ते काय असतंय किंवा कुठलंही जजमेंट सर प्रॉब्लेम द्यायचे ते पण मी सोडवायचे सगळे प्रॉब्लेम्स. सगळे म्हणजे 1-2दा तरी मी सेम जजमेंट कन्व्हिक्शनचं आणि सेम जजमेंट ॲक्विटलचं असं मी सोडवून बघायचे की हा व्ह्यू कसा होईल असं. आणि सिव्हिलला थोडं मी डिक्रीवरचं जजमेंट लिहायचे, क्रिमिनलला थोडं मी दोन्ही सोडवायचे. जजमेंटसाठी तुम्ही अजून म्हणजे ट्रायल कोर्टाचे जजमेंट वगैरे वाचला? हो सर, मी ट्रायल कोर्ट्स वरून जे जजमेंट होते ना ते मी वाचायचे. हो. जजमेंट तुम्ही सुरुवातीला लिहिला पेपरमध्ये का मध्ये लिहिला? नाही, मी सर्वात शेवटी लिहिलं. सर्वात शेवटी जजमेंट लिहिलं. आणि एसे जो आहे क्रिमिनलचा तो कधी लिहिला? सर म्हणजे जजमेंट सिव्हिलचं मी सगळ्यात शेवटी लिहिलं आणि क्रिमिनलचं जजमेंट मी आधी लिहिलं आणि सगळ्यात शेवटी एसे लिहिलं. ती जी टाइम मॅनेजमेंट आहे त्याची काय टेक्निक वापरली होती तुम्ही? सर मला टाइमला प्रॉब्लेम कधी आला नव्हता. 3-4 22 पेपर सोडवल्यामुळे तुम्हाला आता ते सगळं हातातच बसलेलं असणार. त्यामुळे नाही. आणि इतर वेळी पण माझं असं पेपर कव्हर व्हायचा पण माझं फक्त काय व्हायचं ते अक्षराची किंवा ती कन्सिस्टन्सी राहत नव्हती असं व्हायचं. म्हणजे नंतर हात थकला की थोडंसं असं वाटायचं की थोडे पॉज घ्यावा म्हणून. आणि मेन्सला हे काय असतो की तुम्हाला आन्सर सगळे आठवायला लागतात आणि जजमेंटच्या वेळी तुम्हाला परत त्या जजमेंटचा एक तो विचार करावा लागतो. अजून काय म्हणजे असे काय एखादी चूक झाली जे करायला नाही पाहिजे होतं असं काही घडलं म्हणजे असं करू नये असं सजेस्ट करायचं असेल तुम्हाला नवीन लोकांना, अशा काही गोष्टी आहेत का? सर माझी सगळ्यात मोठी चूक मला असं वाटते की मी खूप गृहीत धरलं या प्रोसेसला. कारण की सर मी ज्यावेळी 2019 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला मी कॉलेजमध्ये माझा रँक म्हणजे फर्स्ट रँक आला होता, युनिव्हर्सिटीत रँक आला होता. तर मला असं वाटलं की माझ्यासाठी हे खूप इझी आहे. आणि त्याच्याबरोबर KD पाटील सरांचं आणि सगळे त्यावेळी म्हणजे सरांचे मी फेवरेट स्टुडंट होते त्यामुळे मला असं वाटलेलं की मला हे अगदी म्हणजे जमणारच आहे असं. त्यामुळे खूप कॉन्फिडेंटली गेले होते पहिला. आणि इव्हन इंटरव्ह्यूला पण मी 2019ला कुठलाच मॉक इंटरव्ह्यू दिला नव्हता सर. मी त्यावेळी डायरेक्ट पहिला जो इंटरव्ह्यू दिला तो MPSCचा. एवढे माझा कॉन्फिडन्स होता. पण सर ज्यावेळी पहिल्यांदा मला कळलं की हे मेरिट आउट असं पण असतंय त्यावेळी मला म्हणजे अत्यंत वाईट वाटलं. आणि मला ते अपयश म्हणजे कधी आलंच नव्हतं. आणि ते मला म्हणजे आईला पण माहीत असेल की ते त्या प्रोसेसमधून जाणं आणि दुसरी मीन्स प्री आली होती कोरोनाच्या आधीची. पण मला ते स्वतःवरच विश्वास वाटत नव्हता की मला हे होईल.
आणि माझा एक थोडासा गैरसमज होता की मला वकिली म्हणजे वकिली करण्याची गरजच पडणार नाही, कोर्टात जाण्याची, म्हणजे JMFC कडूनच आपलं हे इझी 25 वर्षापर्यंत आपलं होईल असं. आणि मग त्याच्यानंतर तो अटेम्प्ट झाला माझा, पण अपयश आलं. त्याच्यानंतर दुसरा झाला, त्यावेळी पण सेम तसं झालं. मग मी असं म्हटलं की माझं काय चुकतंय, की मी प्रयत्न करत नाहीये का, किंवा काय करत नाही, किंवा माझ्या नशिबात नाहीये का, असंही झालं. आणि मग त्याच्यानंतर मी ज्यावेळी इकडे आले आणि मी ज्यावेळी प्रॅक्टिस सुरू केली ना सर, ते मला प्रॅक्टिसमध्ये आल्यावर खरंच कळलं की माझा जो एक हे असतं ना की जज म्हणजे हुशार असतात आणि वकिलांना ज्यांना म्हणजे असं JMFC देत नाहीत किंवा काय, तर माझा तो पूर्ण गैरसमज दूर झाला सर. आणि आपल्यापेक्षाही तो वकील एवढी प्रिपरेशन करून आलेला असतो फॅक्ट्स किंवा ह्याच्यावर, आणि ऍक्च्युली खाली ग्राउंड रियालिटीला काय काय चालतं आणि एक एक क्लायंट आपल्यापर्यंत येईपर्यंत हे सगळी काय प्रोसेस असते. म्हणजे कधी कधी आपण असं म्हणतो की हे जजला समजायला पाहिजे किंवा काय, आणि ते खरं म्हणजे कधीतरी असं वाटतं की ते समजून घ्यायला पाहिजे त्यांनी, किंवा कधीतरी असं म्हणजे खूप प्रिपेअर करून गेलेलं असतं आर्ग्युमेंट किंवा, आणि मग ते म्हणतात की नाही हर्ड करा किंवा हे असं होतं. मग ती ही प्रोसेस मला पूर्ण समजली, आणि मला त्यामुळे काय झालं, फॅक्ट्स ज्या असतात त्या कशा अप्रिशिएट करायच्या. फॅक्ट म्हणजे एव्हिडन्स तर शिकवतातच तिकडे गेल्यावर, पण ऍक्च्युली बरेच वेळेला मग लोक कसे डॉक्युमेंट्स पण आणतात, नोटरी केलेलं असतं, किंवा पॉवर कशी घेतली जाते ह्याची, अशा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना त्या मला कळलं. आणि मला त्यावेळी असं मला स्वतःलाच वाटलं की ठीक आहे, मी 2019 मध्ये पास झाले असते, मी जज झाले असते, पण कदाचित मी तेवढं देऊ शकले नसते त्या गोष्टीसाठी, मग नुसते एक मेकॅनिकल जज झाले असते. पण आता मला असं वाटतं की ठीक आहे, मी कधी काहीतरी एक होण्यासाठी तरी म्हणजे काहीतरी आपल्याकडून चांगलं होईल, कारण की ह्या प्रोसेसमध्ये गेलं म्हणजे कदाचित मला वाटतं की मला हे शिकायला पाहिजे होतं, ते मी शिकले. आणि खरंच म्हणजे काही काही वेळा पक्षकारांकडे पैसेच नसतात, ते अक्षरशः एखादे आलेले असतात आणि त्यांना असं असतं की आज तरी माझी ऑर्डर होईल किंवा काय, आणि उत्तर आपल्याला देता येत नाही, आणि ते जज त्यांची पण चूक नसते, ती सिच्युएशनच तशी असते. पण हे सगळं जे बघितलं ना त्यावेळी वाटलं की नाही, हे मला जाणूनच कधी घेता आलं नसेल. त्याच्यानंतर आम्ही जेलमध्ये गेलो, तिथे जे सिच्युएशन असते अक्षरशः इतकी वाईट सिच्युएशन असते, आणि त्यावेळी बघितलं की आपण 1 दिवस ऑर्डरला लेट केला, 2 दिवस लेट केला, तर त्या लोकांचं खरंच ती लिबर्टी हार्म होते आपण असं म्हणतो, की खरंच तशी सिच्युएशन आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या सर मला प्रोसेसमध्ये शिकायला मिळालं. आणि माझं तो कुठेतरी असं म्हणजे हे होतं ना, ॲरोगन्स असतं ना माणसाला, तो सगळा एकदम हे झाला की नाही, असं नाही आहे ती गोष्ट. आणि ती कधी कधी असं वाटतं की हां, हे जज असे का करत नाहीत, पण हे पण कळतं की त्या सिच्युएशनला त्यांना पण कळत असतं की वकिलाला काय म्हणायचंय, पण त्यांचे पण हात कुठेतरी हे असतात. मग तेच कधी कधी सांगतात की मॅडम मी करू शकतो, पण ठीक आहे तुम्ही हे असं करा, असंही म्हणजे असंही होतं ते. मग ती मॅच्युरिटी मला जी आली ही या 4 अटेम्प्टमध्ये आली. मग मला असं वाटतं की ठीक आहे, बरं झालं नाही झालं माझं त्यावेळी. आता असं वाटतंय मला की थोडीफार तरी मी प्रिपेअर आहे यासाठी. गुड. त्यामुळे चूक असं नाही सर, पण असं कोणी गृहीत धरू नका या प्रोसेसला. म्हणजे 4 लोक म्हणजे मला पण बाबांनी सांगितलं जज व्हायचंय म्हणूनच मी जज होत होते, पण मला त्याचं काही म्हणजे ती जी पोस्टचं जे हे आहे ना ते मला कळालंच नव्हतं की काय आहे ते. आता मला ऍटलिस्ट ते कळालंय, मग त्याच्यानंतर तरी मला असं वाटतं मी काहीतरी करू शकेन त्याचं काम असं लोकांसाठी. गुड. म्हणजे कोर्टात गेल्यामुळे तुम्हाला फायदा झाला आहे. हो सर, खूप सर. मी तेच सांगत असतो सगळ्यांना, कोर्टात जा आधी. नुसतंच अभ्यास करून जज होऊन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतच नाहीत. डायरेक्ट डायसवर जाऊन बसल्यानंतर इकडनं तिकडं जाण्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे फार महत्त्वाचं असतं. बरं आता यांना काही विचारूया आपण. यांच्या मदतीशिवाय जर तुम्हाला शक्यच नसेल तर काय मदत झाली त्यांची? माझ्या आई बाबांनी एवढं सहन केलं सर, मी म्हणेन नाही खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे ते मी पहिला सर तुमचा मला वाटतं ह्याचा जजमेंटचा सर तुमचा तिकडे क्लास झाला होता, मी त्यावेळी आले होते. आणि त्यावेळी मला 2 दिवसांचा सर तो क्लास होता, आणि त्यावेळी मला तिकडे राहायचं होतं. आणि मला असं होतं की मला हा क्लास लावायचाच आहे. आणि माझ्या आईने मला तेव्हा मंगळसूत्र दिलं होतं तिचं काढून, आणि ते आजही म्हणजे ते बाबा गेले पण मी तिचं मंगळसूत्र मी आता आणलं जरी तरी काही उपयोग होणार नाही त्या गोष्टीचा.
त्यामुळे त्यांचं सॅक्रिफाईस मी ते शब्दात म्हणजे त्याची किंमतच नाही होऊ शकत. पण आई बाबांनी तो सपोर्ट म्हणजे आई होते की तू कर, आणि मला प्रत्येक मी आई म्हणायची की तुला मला माहित नाही तू काय करते असते. मी आईला असं आई जेवण करत आई हे असं असतं. म्हणजे त्यामुळे मला कसं कधी बाहेर येऊन राहावं लागलं. मी आणि आईच घरात असतो. आई आणि पूर्ण मला सपोर्ट म्हणजे तुला मी जेवण तिथे आणून देते, तिथेच भरवते, पण तू कर बाई, असं होतं तिचं. आई आणि शेवटी मधी मला जे माझे बाबा गेले त्याच्यानंतर म्हटलं की आता जाऊ दे, मला आता हा अटेम्प्टच द्यायचा नाही, असं होतं माझं. मग आधी आई 2-3 दिवस शांत बसली, म्हटली झालं तुझं काय अभ्यासाशिवाय होणार नाही, कर सुरुवात, अभ्यासाला लाग. त्यामुळे ती की नाही तुला करायचंच आहे, असं होतं त्यांचं. घेतलंयस हातात तर पूर्ण कर. हां, तुम्हाला कसं वाटतं? मुलगी जेथ झाली आता, सगळं बरंच काही आता बदल होतील हळूहळू. तर तिला पटतच नाहीये ती. तिने ना अजून आम्ही सर घरात पेढे वगैरे काय नाही, तिला अजून पटलंच नाहीये ते की ती मी झालीये. कारण की माझा रिझल्ट पण ज्या दिवशी लागला ना, मी तिला सांगितलं, ती शांत होती फक्त, ती काही रिएक्शन दिली नाही. असू दे असंच असू दे. ज्यावेळी तुम्ही डायसवर जाल त्यावेळी बघतील. खूप वेगळं काहीतरी ऐकायला मिळतं ना प्रत्येकाकडून. नाही, प्रत्येकाचं एक आपलं हे असतंच. शेवटी कुणी कितीही सांगितलं आणि काही झालं, क्लास म्हणा किंवा आणि कोणी काय सांगितलं, तरी सुद्धा तुम्ही तुमचं एक प्लॅन तो फॉलो करायला पाहिजे प्रॉपर, त्या पद्धतीनं काम. कारण तुमचं काय चुकतं हे तुम्हालाच कळतं, बरोबर आहे का? त्या ज्या तुम्ही चुका लिहून काढला आणि त्याच्यावर काम केलं, ते फार महत्त्वाचं असतं. पेपरमध्ये पण मी नेहमी सांगत होतो, जजमेंट एकदा लिहिलं की परत ते बघायचं, त्याच्या चुका काढायच्या, ते बाजूला ठेवायच्या चुका, आणि परत तेच जजमेंट लिहायचं. अशा पद्धतीनं इम्प्रूव्ह करणं. थोडक्यात हेच आहे की परत एखादं काम करणं आणि प्रत्येक वेळी चूक त्यातली इलिमिनेट करणं, हा एकच मार्ग आहे. अभ्यास, थोडक्यात अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि रोज अभ्यास. 2 दिवस अभ्यास केला आणि सोडून दिला असं परसिस्टन्सी पाहिजे, आणि रोज करत जायला पाहिजे, तरच होणार. तर लक्ष्मी मॅडम, तुम्ही आलात आणि तुमची आई पण तुमच्या सोबत आलात, आमच्याशी गप्पा मारलात. तुमच्याकडून बरंच काही मलाही शिकायला मिळालं आणि नवीन लोकांनाही याचं मार्गदर्शन मिळेल. त्याबद्दल तुमचे आभार आणि परत एकदा धन्यवाद.